शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि जाऊन या आश्रमात, जाऊन या आश्रमात, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला प्रथम नमो गौतमा। तथागताची तत्व प्रणाली, कामठा घोडा एगाव पिंपरी जगापूर बाळापूर एसटी लागलेली आहे। पूर्ण गावकरी मंडळी या कार्यक्रमाला आला। दादा खाली बसून जा, उभं राहू नका कोणी, बसा दादा। हा कार्यक्रम आता मला उद्या बुलढाणा जिल्ह्यात मायाव कार्यक्रम आहे। उद्या 10 वाजता मला तिथं जायचं आहे। या मंडळीने मला 10चा टाइम दिला होता। मी म्हटलं 10:30 होतील, पण रंगलं तर रंगलं भाषण। त्या मंडळीने, त्या भाऊनं माये पूर्ण कीर्तन सांगितलं त्या भाषणात। कोणाचं भाषण होतं ते मागचं सगळ्यात, ते दारू बंद करा, ते व्यसन बंद करा, ते कोण सांगितलं? ते कोण आहे? ते कुठे गेले का? कुठे आहे? कुठे आहे ते साहेब? अरे नाही का जे भाषण केलं, गेले साहेब। तेवढ्या चांगला विचार सांगून गेले माय बापू। मी विदर्भातला, माझं गाव अकोला जिल्हा, अकोट पाचिंगा ML 30। भाऊ लहान लहान पोरं गावात असतील तर पाठवा समोर। ये रे लहान लहान पोरं, ये ना माय ते बापापाशी बसेला, ये ना बे वो पिंट्या, ये ना समोर। मावसा पाठवा ना त्याले, पाठवा लहान लहान लेकर। या रे पोरो, या ना वेळ का? बुद्ध परिषदेची गरज सर्वाला, युवक युवती आणि माय बापाला, युवक युवती आणि माय बापाला, युवक युवती आणि माय बापाला। व्यसन बंद, व्यसन बंद, मस्त मस्त द्वंद पाहिजे। आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे, आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे, हो आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे, आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे। मी पूर्ण नालंदा बौद्ध धम्म परिषद तथा अष्टभाव आगळा वेगळा दिवस आहे। त्यांनी भाऊ क्रांतीची ललकार या देशात पेटवली। प्रकाशजी आंबेडकर साहेब, त्यांचा आज वाढदिवस आहे। खाली हवा गडबड कर रही हो, थोड़ी पंखा बंद करना। ये हमारा कागज उड़ जा रहा है ना। पाहिजे युद्ध पाहिजे, आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे, आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे, आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे। प्रज्ञाशील करुणेची गरज सर्वाला, प्रज्ञाशील करुणेची गरज सर्वाला, शरण पंचशील ठेवू जीवनाला, शरण पंचशील ठेव। आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे, आज भारताला
भगवान बुद्ध पाहिजे हो आज भारताला भगवान बुद्ध पाहिजे आज भारताला होऊया शरण पंचशील ठेवू ध्यानाला शरण पंचशील ठेव ध्यानाला शरण पंचशील ठेव ध्यानाला 12 वाजून राहिले गाणे कमी म्हण आज आपण गाणे कमी म्हणू कारण वेळ भरपूर झाला हवा सुसून देऊन राहिली वातावरण बिघडण्याची शक्यता आहे मी आता ढग साहेबाला फोन लावलता मी म्हटलं ढग तिकडे घेऊन जा आज कारण पाणी सांगितलेलं आहे उद्यापासून गाव होऊन जायची शक्यता आहे मी म्हटलं तुमचा गाव तसंच ठेवा आम्ही गेल्यावर तुम्ही करू शकता गाव उद्यापासून पाऊस सांगितलेला आहे कारण वातावरण बिघडून राहिलं ये रे पिंट्या हो समोर हे मला वाटते काय घेऊन आलोय काय नाव रे राव कार्तिक क्या बात आहे गणपतीचा भाऊ आहेस तू नाही कार्तिक 100 रुपये कोणाकडून रे कार्तिक तुझ्याकडून की कोणाकडून रे कार्तिक रमेश थोरात यांच्याकडून भाऊ 100 रुपये धन्यवाद देणाऱ्यांना देत राव घेणाऱ्यांना घेत राव पण भाऊ हा विचार मनोरंजनाच्या शैलीतून लोकांना पसनी पडला पाहिजे कारण मनोरंजन केलं नाही तर लोक बसत नाहीत पण मी हे लहानपणापासून भजन करायचा लहानपणापासून भजनाचा छंद होता पण मला ज्यांनी कीर्तन शिकवलं ना माझे गुरु आहेत सप्त खंजिरीचे जनक गुरुवर्य सत्यपाल महाराज माझ्या गुरूंनी मला हे कला हातात दिली मी पुरा महाराष्ट्र फिरत राहतो हाच विचार लोकांना देत राहतो रे बाबा अरे तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षाच्या अगोदर आपल्याला हा विचार दिला पण तो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला रे बाबा म्हणून हा विचार आपल्याला आतापर्यंत बंटीजींनी सांगितला तो आपण पसनी पाडला पाहिजे हा पूर्ण कलाकार संच एकटा काही नाही करत लहान लहान पोरं या गावात लहान लहान मुलं होतच नाहीत का हो? काय पेरणं बंद केले काय रे भाऊ एवढंच बियाणं आहे का एवढंच आहे का काय पेरणं बंद केलं काय रे बाबा काय राजा एकटंच आहे ना पुऱ्या गावात झालं ना चिंचा नाही आहे पुढे नाही बंद होऊन जाईल तुमचं गाव बियाणं असलं तर वावर उगवते बियाणं असलं तर काय कामाची गोट एकटाच आहे पिंट्या कोणाचा रे तू त्यांनी बाहेर गावचा की आज गावचा तू बाहेर गावचा झालं काही कामाची गोट नाही मावसा काही नाही बेकार काम होईल अरे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है तोही बाहेर गावातून आला पण भाऊ कीर्तनाला लहान लहान पोरीची गरज आहे आज या कीर्तनाला बाहेर गावातून मुलं असो की या गावातली असो कीर्तनाची गरज आज लहान लहान मुलांना आहे तरुणांना आहे कारण हा कार्यक्रम व्यसनाच्या आरी न जाता तरुण मंडळी या विचारावर तरणारी आहे आणि तो विचार आपण स्वीकारला पाहिजे तुकडोजी महाराज हा विचार अडीच कितीतरी वर्षाच्या अगोदर सांगित होते आणि तो विचार आम्ही भजनाच्या मार्फत सांगत राहतो भाऊ उठ रे उठ तरुणा देहात उठ रे उठ तरुणा देहात झाला गणपतीचा वेसला गणपतीचा वेसला उठ रे उठ तरुणा देहात उठ रे उठ तरुणा देहात सोडून देही आळस निद्रा सोडून देई आळस निद्रा हर्ष भरे करी तव गुण मोद्रा हर्ष भरे करू तव गुण मोरा तुकड्या दास म्हणे भाऊ तरुणांना गावकरी लोकांना हा विचार पसली पडाव यासाठी मी मनोरंजनाच्या शैलीतून विचार मांडतो लहान लहान मुलं लहान लहान मुली उपासक उपासिका हा खेडीमेडीनं मी कार्यक्रम मांडतो 2-2.5 तास कार्यक्रम चालीन तुमचा 1 मिनिटही व्यर्थ गमावणार नाही फक्त मला साथ द्या मंडळी तुम्ही जर मला साथ दिली तर मला कीर्तनात हर्ष येईल कोणी कीर्तनातून उठू नका
नाहीये. मधातून कीर्तनात डिस्टर्ब करू नका. आजीबाई उठल्याबद्दल धन्यवाद बाई हो तू. हे बाई होय आजी आहे की काय आहे काय माहित. कोण आहे? धन्यवाद दिन बाबा. उठले कोणी झोपेला आहे तर कोणी बसेला आहे. ते मंडळीले सोडूनच दिले. आबा धन्यवाद. आय लव्ह यू. हा विचार लोकांना थोडा जड जाते म्हणून इकडे कमी वळतात लोक. कारण त्या दादांनी सांगितले होतं हा विचार जड आहे ना भाऊ. कारण डायरेक्ट ढोस आहे ना. आपल्याला विचार बंधीजींनी सांगितला हा विचार थोडा खोल आहे पण हा कानाला जरी कडू आहे पण विचार हा धोक्याचा नाही आहे. कारण आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी सर्व काही दिलं रे बाबा. तंडिया धंडिया मंडिया सगळं काही दिलं म्हणून आपण त्यांच्या विचारावर तरणार आहोत. आणि तो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितला. अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पुस्तकासाठी घर बांधणारे होते आणि पुस्तक वाचा त्यांचा एक संदेश होता. पुस्तकानं मन मनगट मेंदू हा सशक्त होते. बाकीच्या पोथ्या वाचल्यानं माणसाचं कंगाल होते. आज चांगला विचार द्या बाबा. हे आमची मित्र आहे. बसा खाली. सर्वांना विनंती करीन. या खंजिरीची कला आहे. कोणताही आवाज निघते याच्यातून. चांबडी वेगवेगळे आहेत. कला आहे. हे आहे बकऱ्याचं चांबलं. हे आहे घोरपडीचं चांबलं. आणि हे तिसरं चांबलं आहे हरणीचं. हे आम्हाला कला अवगत झाली. सत्यपाल महाराजांनी आम्हाला शिकवली हे कला. महाराजांनी 70 वर्षाच्या 50 वर्षाच्या अगोदर हे कला चालू केली. पण कला आहे कोणाला पैसे कला राहते. पण तुमच्या गावात पहिल्यानं आलो. एवढा वेळ तुम्ही कोण्या गावात थांबत नाही बा. मी म्हटलं होतं त्या मंडळीला. मी म्हटलं बा 10च्या नंतर कीर्तन 12 पर्यंत चालीन. त्याच्यावरती मी थांबणार नाही. पण तुमच्या गावात का थांबलो त्याच खूप मोठं कारण आहे. अरे मौजा चुंचा गाव काही साधारण गाव नाहीये. अरे पुऱ्या कळमनुर तालुक्यातलं नव्हे पुऱ्या हिंगोली जिल्ह्यातलं असं एकमेव गाव आहे. का थांबलो तुमच्या गावात त्याचं एक मोठं कारण आहे. हे चुंचा गाव पुऱ्या मराठवाड्यातलं नव्हे पुऱ्या देशातलं असं एकमेव गाव आहे ज्या गावात कोणी दारूच्या थेंबाले एक माणूस सुद्धा हात लावत नाही. काही बाया म्हणतील याची गच्ची दाबव तू. हा काय नाही म्हणते. राहून पाय म्हणा बाबू रातभर. पाय तुझ्या मावसा किती दांगडो करते. तर त्या मावसा बाजाराच्या दिवशी कोरडा पॅन्ट नेते ओला करून आणते रे. पण आज दारू पासून दूर राहा. तुमच्या गावात दारू पेते काय? लहान लहान पोरं राजे बोलायला पाहिजे तुम्हाला. खरे बोलतात ना ते. यांना बे 3-4 जण फुकटात नाही देत ते. थांबा पैसे देतो. नाही पुस्तक देतो. द्या हो 2-3 पुस्तक. ये रे लाल शर्ट होती ना बे. तिजोरीची चाबी घेऊन आला काय तू? काय लागा यानं इकडून बाहेर कुठे बसत. अबे यानं एक एक मतदान जोडा लागून राहिला या तुमच्यात आज. अबे यानं पोरा तुला पुस्तक देतो या रे. यानं बे इकडून बाहेर घुसू नको ना. यानं बे यानं काय लागा यानं बे जाळा जुळ पीस आहे ना लाल याच्या वाची आहे ना. अबे संघटित आहे ना त्याच्याशिवाय प्रभाव नाही पडत आपला. आपण असंच तर विखुरल्या गेलो म्हणून आपलं वजन नाही पडून राहिलं. हे पाय येईल फुटला घाम आता. या बे संघटित या. सरे गट फट करून टाकले रे. खरे गट करून टाकले रे का. एवढा मोठा समाज पण येऊक नाही रे आपला आमदार खासदार. खाली बाबरले का. एवढं जर आपण संघटित आलो ना बाबू कोणत्या जिल्ह्यात खाली नाही आपण. तारीख कुठेच नका आला का लक्षात. लहान लहान पोरं कीर्तनात बसाले का. एवढं मोठं बाबर किती मोठे पोर आहे. एकच बसवलं होतं. मला शरम लागे बाबा. धन्यवाद दिन पोरं तुम्ही कीर्तनात. हे लहान लहान पोरं का समोर बसवा लागतात. का कीर्तनाची यायला गरज आहे. मी मोठ्या माणसाला का नाही म्हटलं की या काका समोर या आप्पाजी समोर. मोठ्या माणसाची बॅटरी चार्जिंग होत नाही. झाली चार्जिंग तर शेल्फच उचलत नाही. कीर्तनाची गरज आहे. मी हे लहान लहान पोरायला बसवतो. या मोठ्या माणसाला कीर्तन कमी सांगतो. म्हाताऱ्या माणसाला कीर्तन सांगून काय फायदा नाही. लय कीर्तन ऐकून लय कीर्तन ऐकलं काही काही
म्हाताऱ्या माणसानं. आणि सकाळी दारू सोडली. मी म्हणतो ऐकूही नका सोडू नका, उलट जास्त घ्यान जगाला निरोप द्या. लोक नाट्य करते वयाच्या 70व्या वर्षी म्हणते मी मटण सोडलं. मटण नाही सोडलं, पिस्तुल्या दात पडले रे तुझे. नाटक करत काय? या कीर्तनाची गरज लहान लहान पोरांना आहे बाबू. हे कीर्तन ऐकतील, मनावर घेतील. मोठे माणसं ऐकतात आणि छातीवर घेतात. तुमच्या गावात वंदना होते का रे पोरो? हार्मोनियमचा पेटी या मॉनिटर मध्ये वाढवा दादा थोडा. राहू देत जा तसाच तो, काही नका करू, तसाच पकडायचं काय त्याच्यात. दादा हार्मोनियमचा वाढवून ठेवा. लहान लहान पोरं वंदना होते का रे इथं? होते काय? रोज होते ना? तुम्ही जात असता काय रे? हो जाय काय? जात जा रे बाबा. वंदनेनं माणसाला बदल भेटते. अरे बदलते माणूस हा वंदनेनं. कारण हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. संत कबीर महाराजांचा विचार, ज्योतिबा फुलेचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्याला तारणार आहे. अरे शिल्पकार होऊन गेले बाबासाहेब आंबेडकर. सगळ्या देशात त्यांचं नाव आहे. अरे देशात नाही, पुऱ्या जगात आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त भारत देशातच साजरी नाही होत, पुऱ्या जगात होऊन राहिली रे बाबा. टाळ्या वाजवा आता. का होते साजरी? कारण ते सगळ्यासाठी जगले ना बाबासाहेब आंबेडकर. म्हणून तर त्याला शिल्पकार म्हणतात. शिल्पकार कोणाले म्हणतात रे पोरो? कोणाले म्हणतात? बाबासाहेबाले म्हणतात. हे धड फक्त आपण निर्माण केलं, पण कसं घडवाव हे बाबासाहेबांनी घडवलं. आपल्याला चांगल्या विचारावर वळवलं बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याले म्हणतात शिल्पकार. की शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंगला निघाल्याचा दीनदाता होता रे, रंगला निघाल्याचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंगला निघाल्याचा दीनदाता होता रे, रंगला निघाल्याचा दीनदाता होता रे. फाटक्या वस्तीसाठी पायाच्या बदल लोकड्यांचा दुःखा जाई गेली रे बदल. आम्हाला कवळी छाया झाली, आम्हाला कवळी छाया झाली. अभिमान होता रे, रंगल्या निघाल्याचा दीनदाता होता रे, रंगल्या निघाल्याचा दीनदाता होता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. आवाज त्या जोड्यात कीर्तनाला सुरुवात करतो. कमी करा थोडा मन सांगा ते. कमी करा हो दादा, थोडा कमी करा. कमी करा थोडा. तशीच बसा आता. साऊंड आले तिकडे इकडे तिकडे बसू नका. बरोबर एकदम प्रसन्न चेहरा आहे. काय बात आहे. कोण्या गावचे हो? भोकरहून आले काय? क्या बात आहे. या गावातले ना का तुम्ही? क्या बात आहे. काय साऊंडचं नाव? दाखवा काळी दाखवा. तिकडे नका जाऊ नका तिकडे. तशीच थांबत नाही. का रे गाव भाऊ का? कोण्या गावचे? भोकरहून आले. एकटे झाले काय? तिघ जण. पण लय गजब. गाव आयोजक मंडळी माया स्वागत केलं. साऊंड वाले सोडले राजे हो तुम्ही. तेच्या काय हार पार काही असं काही नसते का तुमच्याकडे? इकडे आहे दादा. हार द्या हो. एखादं काही ऐका द्यायला उच्च उच्च नाही द्यावे. आपल्याकडे पुस्तकं नाहीत वाटते आज. काही नाही. क्या बात आहे भैया. अरे लय गजब साऊंड. जसा पाहिजे तसा आहे. अडलाव काय? जाधव म्हणजे कोण? क्या बात आहे भैया. या बाबर राजू. किती गजब साऊंड आहे. नाही तर काही साऊंडवर माणूस कीर्तन करते. आपण हल्लो म्हटलं की समोरचे मेलो ऐकू जाते. काय कामाची गोष्ट. क्या बात आहे. हाताले हात मिलाव. अरे तुमच्या गळ्यात हार तुमचा साऊंड आहे म्हणून नाही टाकला भाऊ. मराठी माणूस उद्योगात उतरला म्हणून साऊंड. मराठी माणूस उद्योगात उतरला म्हणून तुमच्या गळ्यात हार टाकला. टाळ्या वाजवा. पण हे आपल्याला शिकायचं आहे. आता बसा खाली. आवाज वाढून द्या तुम्ही. त्या मशीन मध्ये टाकत द्या. एवढा मोठा देश हा मशीनच्याच भरोशावर चालू आहे. हा मला बेताल हो रहा है, पण तुमचं बेताल नका होऊ देऊ. तामिळ
तामिळनाडू कसा बसला फटका असं चालू दे आपलं. आज बाबू हा सगळ्यासाठी दरबार खुला आहे. याच्यात एका जातीचा माणूस नाही रे बाबा. सगळ्या जातीचे लोक आज धम्मा परिषद मध्ये असतील. तुमच्या गावात काही एका गावचे लोक नाही आहेत की सबके लिए खुला आहे. मंदिर ये हमारा मतभेद को भुला है. मंदिर ये हमारा सबके लिए भुला है. मंदिर ये हमारा. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी बंदी, आओ कोई भी धर्मी. देशी विदेशियों को शमरी आली कोणाकडून मानव संदीप नरवाळेकडून 100 रुपये. धन्यवाद. डोंगरगाव पूर्ण क्या बात है. हात में ला भैया. कलेचा तुम्ही जाण ठेवली. याच गावची काय तुम्ही पैसे घेऊन तुम्ही जागा स्वतः डोंगरगाव. धन्यवाद भैया. काही बाया म्हणतील बसा आता खाली. काही महिला मंडळी म्हणत असतील दिवसभर काम करायला लागते बरोबर 100 भेटत नाही. त्याला झाली 10 मिनिटात 200. हे माझी कला आहे ना बाबू. या कलेच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करत राहतो. या खंडिरीची कला चांबळे वेगवेगळे कला आहे. हे आहे घोरपडीचं चांबलं, हे आहे बकऱ्याचं चांबलं. हे तिसरं तर दाखवलंच नाही तुम्हाला. हे तिसरं चांबलं आहे हरणीचं. हे हरण किती महाग आहे हे फक्त सलमान खानलेच माहित आहे. सलमान खान आयुष्यात हरणीच्या वाटी जाणार नाही. त्याच्या झोपीत जरी हरण आली तर तो म्हणेन तू कशी आहे वा. कला आहे. जशी खंजिरीची कला आहे तशी प्रत्येकाची कला आहे. उभं राहणाऱ्याची पायना कशी कला आहे पाना. उभे बसना बाबा खाली बरोबर उभं राहायची स्टाईल आहे पा किती खतरा आहे. बरं ते उभे करून आहे लय डोकेबाज राहतात उभे राहणारे. पटलं तर थांबू नाही तर झटकली की चालले. लय बोर करते काय चल दिवस गेले. पण हे सत्य आहे. या उभं राहणाऱ्यांनी देशाचा सत्यानाश केला. सरे गटबाजी केली शिंद येईनच केली देशात. काम कवडीचं करत नाही उभं राहिले मोर करून राहिले. किती कधी करसान रे. अरे बाबा उभे राहा पण समाजाचं कल्याण करणारे का. नाही तर याच्या नावावर मोठे होता आणि समाजाला भुलून जाता. काही लोक आहेत बाबा देशात बाबासाहेबांच्या विचारावर मोठे झाले पण समाजाला भुलून गेले रे बाबा. आज आपल्याला समाजाचा विचार करणारा नेता पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचा विचार केला होता. सगळं काही बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. अरे उभे राहिले होते बाबासाहेब आंबेडकर. पदही भेटलं होतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी मंत्री पदाचाही राजीनामा दिला होता. असा पुढारी होणे नाही जगाच्या पाठीवर की सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमा सारखा माणूस खरा जंगला येईल का. माझ्या भीमराया वाणी सारा पुढारी होईल का. माझ्या भीमराया वाणी सारा पुढारी होईल का. पुढारी होईल का राजा पुढारी होईल का. पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का. माझ्या भीमराया वाणी सारा पुढारी होईल का. माझ्या भीमराया वाणी सारा पुढारी होईल का. मानपानाला कधीच नाही चुकून हा पापणारा. चुकून हा पापणारा चुकून हा पापणारा. धनराशीला पाहुणी कधी कर्तव्य ना चुकणारा. कधी कर्तव्य ना चुकणारा. कधी कर्तव्य ना चुकणारा. वादळातली समाज नौका. ओ वादळात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. कागद भगवान बुद्धांचा. जय हो. बोलो छत्रपती शिवाजी राजांचा. जय हो. त्या महिला मंडळी बोलो सावित्रीबाई फुलेंचा. जय हो. जिजा मातेचा.
असो बोलो शहीद बिरसा मुंडांचा विजय असो बोलो सेवालाल महाराजांचा विजय असो आवाज द्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विजय असो ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो दारू